नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय डी-व्ही-टी म्हणजे जे आय-टी-आय क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदाची जी एक्झाम झालेली होती, त्याच्याबद्दल आता एक नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि कागदपत्र पडताळणीबद्दल हे वेळापत्रक आहे. तर हे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली असेल, त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा. संपूर्ण महत्त्वाच्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ओके. आणि कोणती कागदपत्र लागणार आहेत ती संपूर्ण माहिती आपण इथे घेणार आहोत. आणि इथे वेटिंग लिस्टबद्दल पण इम्पॉर्टंट माहिती आहे. ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. चला आता सुरुवात करूया. तत्पूर्वी ई नोकरी संदर्भ हा माझा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि मॅक्झिमम पीपलसोबत तुम्ही व्हिडिओला शेअर करू शकता. तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट त्या परिपत्रकावरती घेऊन चलतो. तर आपल्याकडे ते परिपत्रक आहे ओपन. आता बघा इथे डेट बघू शकता 5/2/2024 ची डेट आहे आणि व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्याद्वारे हे जाहीर करण्यात आलेलं आहे. तर इथे बघा परिपत्रकामध्ये आता शॉर्टमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. तर बघा आय-टी-आय विभागाच्या अंतर्गत म्हणजे डी-व्ही-टी शॉर्टमध्ये म्हणू आपण, अधिपत्याखालील व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानातील जे शिल्पनिदेशक म्हणजे ज्याला आपण क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणतो, याचे किती पदे होते? 1457. आणि याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती 2022 मध्ये. त्याच्यानंतर CBT 1 झालेली होती 29/9/2022ला. त्याच्यानंतर व्यावसायिक चाचणी झाली आणि असं करून सगळी प्रोसेस तुम्हाला 6/10/2023 पर्यंत पार पडलेली होती आणि तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. तर ही जी भरती आहे मित्रांनो, याच्यावरती ऑलरेडी मी खूप व्हिडिओज कव्हर केलेले होते आणि ही खूप जुनी भरती आहे 2022 पासून. आणि याच्यामध्ये काय झालेलं होतं, मध्ये कोर्ट केसचा पण मॅटर झालेला होता. मग त्याच्यानंतर तारखा पडलेल्या होत्या, मॅटमध्ये केस गेलेली होती, मग सुप्रीम कोर्टामध्ये निकाल आला आणि त्याच्यानंतर मग आता तेव्हा कुठे मग याला आता जवळपास 1 ते 1.5 वर्षानंतर याच्या नियुक्त्या सुरुवात झाली. तर आता बघा आता परत एक नवीन अपडेट आहे. तर बघा सदर निवड सूचीतील उमेदवारांची कागद पडताळणी आता जे जे बघा त्यावेळेस जे कॅन्डिडेट गैरहजर होते किंवा ऑप्शन आउटचा पण इथं एक पर्याय दिलेला होता. तर त्याच्यामुळे जे पदं रिक्त राहिलेली आहेत त्यांची आता पडताळणी होणार आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत इथे त्यांना संधी देण्यात येणार आहे. तर आपण ती संपूर्ण कॅन्डिडेटची लिस्ट इथे बघणार आहोत. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, जे कॅन्डिडेट्स आहेत ज्या एक जागा ऑप्शन आउट किंवा गैरहजर असल्यामुळे खाली झाल्या आहेत, तर त्यांना मुलुंड पूर्व मुंबई इथे 8/2/2024ला रोजी सकाळी 11 वाजता हजर राहायचं आहे. तरी उमेदवारांनी सोबतच्या परिपत्र 2 मध्ये नमूद प्रमाणपत्र, आता ते प्रमाणपत्र पण आपण बघणार कोणते लागणार आहेत. संपूर्ण डॉक्युमेंट्स आपण इथे बघणार मित्रांनो, निश्चिंत राहा आणि व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. आणि त्याच्यासोबत त्याचे झेरॉक्स प्रती लागतील 3 संच, लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटो आणि या सर्वांसहित तुम्हाला वेळेवर उपस्थित राहायचं आहे. त्याच्यानंतर बघा प्रमाणपत्र पडताळणी करिता उमेदवाराने स्वतः आपल्याला काय म्हणजे स्वतः उपस्थित राहायचं आहे. तिथे कोणताही प्रतिनिधी किंवा व्यक्ती किंवा नातेवाईकास तिथे पाठवू नये आणि जर असं केल्यास ते तुम्हाला म्हणजे मान्य म्हणजे ग्राह्य धरण्यात येणार नाही. तर त्याच्यामुळे इथे स्वतः हजर राहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, कागदपत्र पडताळणी करिता बोलवण्यात आले याचा अर्थ उमेदवाराची निवड झाली असं होत नाही. तर हे सर्वांना माहिती आहे आपल्याला, ह्याच्यात काही तेवढं महत्त्वाचं काही नाही. चला नेक्स्ट बघूया. आता बघा ज्यांनी जिथे अनुभवाची म्हणजे अट होती तिथे बघा त्या उमेदवाराने बघा सर्व प्रमाणपत्र, कागदपत्र, सक्षम अधिकारी या संपूर्ण बाबी तुम्हाला म्हणजे सादर करायचे. उमेदवारांनी सादर केलेले प्रमाणपत्र खोटे किंवा बनावट आढळून आल्यास उमेदवारांना सर्व पदांच्या भरतीसाठी पुढील टप्प्यानुसार काय करणार आहे, ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार. म्हणजे संपूर्ण तुमचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल असले पाहिजेत. तिथे कुठलीही बनावट कागदपत्र चालणार नाहीत. त्याच्यानंतर जे प्रमाणपत्र आणि कागदपडताळणी म्हणजे अंतर्गत जे पात्र उमेदवार ठरतील त्यांना पुढील भरती प्रक्रियेबद्दल स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, ईमेल किंवा कॉलच्या माध्यमातून. तर ह्या झाल्या संपूर्ण सूचना. आता नेक्स्ट जाऊया आपण बघा. तर ह्याच्यामध्ये आता लिस्ट दिली आहे. तर इथे लिस्ट बघा पोस्ट वाईज. तर पहिला पोस्ट बघा मेकॅनिकल डिझेलची आहे. इथे लिस्ट लागलेली आहे आणि वेटिंग लिस्ट कशी बघायची तुम्हाला माहीतच असेल. तर बघा आता हे फर्स्ट कॅन्डिडेट आहेत, मेल कॅन्डिडेट EWSमधून आणि यांचं EWS वेटिंग आहे जनरल वेटिंग 1. त्याच्यानंतर OBC कॅन्डिडेट आहेत, त्यांचं वेटिंग लिस्ट 1, मग वेटिंग लिस्ट OBC जनरल 2. त्याच्यानंतर परत EWS वेटिंग लिस्ट 2, OBC वेटिंग लिस्ट 3. अशा प्रकारे इथे पूर्ण 1, 2, 3, 4 पासून
जवळपास 8 ते 9 कॅन्डिडेट्स इथे अवेलेबल आहे. तर त्या सर्वांना इथे व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे, ज्यांचे नाव आहे इथे. ओके. त्याच्यानंतर ही एक पोस्ट झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट बघूया आपण. तर आणखी मित्रांनो, ही जर PDF पाहिजे असेल तुम्हाला, तर ही जी PDF आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल तुम्हाला. तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि या टेलिग्रामची लिंक जी आहे तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेली की तिथे तुम्हाला टेलिग्रामची लिंक पण मिळून जाईल. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तर अशा प्रकारे बघा, SCचं पण इथे वेटिंग दिलेलं आहे. या संपूर्ण वेटिंग लिस्टनुसार जिथे जर तुमचं नाव असेल तिथे तुम्ही वेटिंग म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी पोस्ट आहे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मेकॅनिक रेफ्रिजरेशन, म्हणजे ज्याला आपण RAC म्हणतो. तर त्याचं वेटिंग लिस्ट बघा. तर इथे कॅन्डिडेट आहे अविनाश नाईक, मेल, NTDमधून. ओपन जनरल वेटिंग आहे यांचं 1. त्याच्यानंतर केतन, असे काही कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचे म्हणजे ओपनमधून आहे, काही वेटिंग लिस्ट 1 2 3 4 5 बघू शकतो आपण. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज पण आहे, इथं OBCची वेटिंग लिस्ट आहे. त्याच्यानंतर SCचं पण वेटिंग लिस्ट आहे बघा, SC जनरल वेटिंग लिस्ट 1. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट बघूया आपण आता. आणखी कोणती पोस्ट आहे का? तर बघा, त्याच्यानंतर आहे नंबर 3 क्राफ्ट इन्स्ट्रक्टरमध्ये प्लंबर ही पोस्ट आहे. त्याच्यामध्ये पण वेटिंग लिस्ट इथे दिलेली आहे. ओपन जनरल कॅन्डिडेट 1, ओपन जनरल कॅन्डिडेट 2, या प्रकारे वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. आणि वेटिंग लिस्टमधले जे कॅन्डिडेट्स आहेत तुम्हाला इथे व्हेरिफिकेशनला जायचं आहे. ॲड्रेस मी तुम्हाला सांगितला आहे आणि दिनांक आहे 8/2/2024. जास्त दिवस उरले नाही, जस्ट 2 ते 3 दिवसानंतर इथे तुम्हाला हजर राहायचं आहे विथ ऑल द डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर ही एक पोस्ट झाली. तर इथे परत बघू शकता, जर तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ फास्ट होता तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचे नाव पण इथे बघू शकता आणि आपला वेटिंग लिस्ट इथे बघू शकता. तर बघा, आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला कोणते कागदपत्र इथे घेऊन जायचे आहेत आणि सोबतच लहान कुटुंब प्रमाणपत्राबद्दल पण इथे मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर बघा, तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र लागेल, ज्याला डोमेसिल म्हणतो आपण, वयाचा पुरावा, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता, तुमचे ऑल एज्युकेशनल क्वालिफिकेशन, अनुभव प्रमाणपत्र, जिथे जिथे तुम्ही अनुभव टाकलेला आहे ज्या पदासाठी तिथे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहे. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, ते तुम्हाला या PDFमध्येच मिळून जाईल. आणि कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर ज्यांना लागते त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र, जे इलिजिबल आहे दिव्यांगासाठी. अनाथ, मग खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्ताचा दाखला, जिथे जिथे तुम्ही जे रिझर्वेशन अप्लाय केलं त्या सर्व डॉक्युमेंट्स ते सर्व हजर करायचे. ना हरकत प्रमाणपत्र कोणासाठी असते, जे ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉब करत आहेत त्यांच्यासाठी ही प्रमाणपत्र लागत असते म्हणजेच. आणि त्याच्यानंतर MSCIT सर्टिफिकेट, नावात बदल असल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्रामध्ये आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स इथे चालतात. तर ही लिस्ट आहेत. आणि त्याच्यानंतर सर्व तुम्हाला गुणपत्रक, हे सर्व मार्कशीट वगैरे तुम्हाला सर्व सादर करायचे आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट. आणि त्याच्यानंतर बघा, हे सर्वात महत्त्वाचं, लहान कुटुंबाबद्दल सर्वांना डाऊट असतो, तर हा फॉर्मॅट आहे, याला तुम्ही डाउनलोड करून स्वतःचं नाव वगैरे टाकून इथे माहिती भरून तुम्ही इथे सिग्नेचर करून घ्यायची आहे. तर हे पण तुमचं क्लिअर होऊन जाईल. आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, एकापेक्षा जास्त पदांच्या तात्पुरती निवड यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला इथे पसंतीक्रम दिलेला आहे. तुम्हाला कोणती पोस्ट पाहिजे त्याचं नाव इथे तुम्ही देऊ शकता. त्याच्यानुसार तुम्हाला पद म्हणजे देण्यात येईल. तर ही संपूर्ण माहिती होती. आणि या व्हिडिओमध्ये बघा, आणखी जर काही माहिती सुटली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या, कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटचं 100% उत्तर देत असतो. सध्यासाठी एवढीच अपडेट होती. थँक्यू व्हेरी मच.